जय शिवराय मित्रांनो, मी रत्न दीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज किल्ल्यामध्ये आपला दीपोत्सव सोहळा साजरा करायचा आहे आपल्याला. तर इकडे बघा, इकडे फुलं वगैरे आणलेली आहेत, म्हणजेच आहेत व्यासचे वगैरे पोरं आहेत, त्यांनी फुलं वगैरे आणून दिलीत मला. बघा दादाने आता पानं वगैरे आणलेत. तर आपण हार वगैरे करतो आता. बऱ्यापैकी ते फुलं आहेत वेगवेगळ्या पिवळ्या आणि भगव्या कलरची. तर हार करतो, तुम्हाला दाखवते. इकडे बाबा वगैरे आहेत, काका वगैरे आहेत सर्वजण. हे बघा, हे सर्व काका आहेत, बाबा आहेत, मामा आहेत, दादा आहेत. हे सर्व फुलांचे आता आम्ही हार बनवते. तर चला करूया. इकडे बघा हार व्हायला सुरुवात झाली आहे. इकडे हा थोडा बऱ्यापैकी होऊन झाला आहे. लांब माला काढते ती. आणि ही आपली आपण हा हार बोलतोय मेन दरवाजाला. इकडे बघा, मगाशी आपण बाबा वगैरे बसलेले, आता गौरव वगैरे आलाय. इकडं तेजस, गौरव, लाखंदा, आद्या आता असं आहे की बसले. इकडे एवढे आपले हार झालेत बनवून. ह्या माला इथे माला सोडायच्या, हा इथे हार इथे बनवून झालाय. इकडे बघा, बघूया आपण पुढे जाऊया. आता बनवून दमलाय, जरा बसलाय थोडा वेळ. इकडे बघा, अक्षरशः पोरांनी चांगली मेहनत घेतली आणि आत्तापर्यंत फायनली आपले किती फुलं होती, भरपूर फुलं होती, तर ती संपलीत आता. इकडे बघा, श्रेयस, सूरज, ताई आहे, लाखंदा, गौरव, आदेश आणि तेजस. आता झाली जवळजवळ 3 तास झाले असतील फुलं म्हणजे ओवत आहेत. तर इकडे बघा, आपण ही दुपारी जी फुलं ओवत होतो म्हणजे हार बनवतो, ती फुलं ह्याच्यात आहेत. आणि आता ती घेऊन चालवतो आपण किल्ल्यामध्ये. आता आपल्या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर सजवायचे आहे. त्याच्यानंतर मग आपण रात्री दीप लावणार आहोत, म्हणजे दिवे लावणार आहोत. तर चला जाऊया, तिथे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला अजून किती जण आहेत ते. बघा, आपण आलो आहे आता किल्ल्याजवळ आणि सर्व व्यासचे वगैरे पोरं आले आहेत आता. आणि काम चालू आहे आता, म्हणजे थोडंफार सजवतो आहे आता. हार वगैरे आपण जे बनवले होते ते लावतोय आता किल्ल्याला. आणि इकडे मस्त रांगोळी काढली पोरांनी, हे बघा. ही सर्व आपली वेळाचीच मंडळी आहेत, वेळाचीच पोरं आहेत, सर्व मित्र आहेत आपले. आपण आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये आल्यानंतर इकडे आपला समोर पकाई देवाची जी मूर्ती आहे तिथे सुद्धा इकडे बघा सुंदर अशा पद्धतीमध्ये रांगोळी वगैरे काढते. इकडे सुद्धा दिवे वगैरे ठेवले तिकडे, ते आपल्याला रात्री पेटवायचे नंतर. हे बघा, इकडे बघा रांगोळी वगैरे काढते सुंदर अशी. काळोख झाले, संध्याकाळ झाले आता, कारण का हा व्ह्यू बघा तुम्ही, एकदम खतरनाक व्ह्यू दिसतो. आणि इकडे बघा थोडक्यात सजवतो आम्ही इकडे अशामध्ये हार वगैरे. खाली पण तिकडे जो आपला तिथे मेन मंदिर आहे, जो बाकाई देवाचा जो देव आहे आपल्या किल्ल्यामधील, ते तिकडे अजून चालू आहे काम. आणि इकडे आता तोफ आहे, तोफेला जरा आपण हार घालतो, इथे सजवतो जरा. इकडे बघा, आपली जी तोफ आहे त्या तोफेला जरा सजवत आहेत. संपवा इथंच. इकडे बघा, तोफेला मस्त की सजवत आहे आता आपण पिवळ्या आणि भगव्या फुलांनी. आणि हा इकडे व्ह्यू बघा, एकदम खतरनाक झालाय. तर बघा, आपण झेंडा वगैरे लावतोय आता. आणि झेंडा लावल्यावरती वरती जाणार आहे आपला झेंडा. वारा वगैरे, जरा पाऊस वगैरे होता त्याच्यामुळे आम्हाला जरा लेट झाला. अचानक पाऊस पडायला लागला. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तर मित्रांनो, हवा एवढी आहे की विचारू नका, कारण का पाऊस सुद्धा खूप येतो. आणि इकडे बघा, आपल्या महाराजांची प्रतिमा आणलेली आहे इकडे. हा, इकडे महाराजांची प्रतिमा आणलेली आहे बघा. आपला जो बाकाजीव आहे त्याला हार घातलेला आहे आपण इथे. देवाच्या इथे दिवा लावून झालेला आहे. वारा खूप आहे, वारा सुद्धा खूप आहे आज, काय समजत नाही. पाऊस सुद्धा आला आणि वारा सुद्धा खूप लागतोय आज. दिवा लावला इकडे बघा. बघा मित्रांनो, दिवा लावतोय आम्ही, पण वारा एवढा की विचारू नका. ह्या दिसत असेल तुम्हाला कंडिशन काय आहे ती. इकडं
ती पण ही झाली. हे बघा पंते विजारले आता. तर आता सर्वजण जवळ उभे राहिलेत पंते पेटण्यासाठी परत. पण पंते काही पेटतच नाहीत. थांब थांब, तिला पेटू द्या ती पहिली मेणबत्तीला. मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा, हळकल्लोळ करावा अवघा कल्लोल करावा, मुलक बडवावा की बुडवावा मूर्ख बडवावा की बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय जय नमो पार्वती पते हर हर महादेव. भवानी जय शिवाजी. तर इकडे बघा पंत्या पेटतायत दिसतायत, कारण का वारा एवढा की विचारू नका. पंत्या तर खूप लावलेल्या, पण वाऱ्याच्या पुढे आपण तर जाऊ शकत नाही कारण का वारा खूप लागतोय. इकडे बघा सर्वजण. तर इकडे बघा आता फुलभाज्या वगैरे पाऊस वगैरे लावत आहेत सर्व. इकडे बघा पाऊस वगैरे लावत आहेत सर्व. एक दीपोत्सव. मी तर लाईट काय पंत्या काय पेटत नाहीत. हे बघा इकडे बघता मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर ही जी दरवाजाच्या बाजूला खोली आहे, तर तिथे आता आतमध्ये हवा येत नाही, त्यामुळे इथे पंत्या लावतो आम्ही. इकडे बघा इकडे पंत्या लागतात चांगल्या प्रकारे. ओम वगैरे काढतात पंत्यांचा. सुंदर ओम झालेला आहे इथे. तर इकडे बघा मस्तपैकी आता आपण जी आपल्या दरवाजाच्या बाजूला जी रूम असते तिला सजवली आहे आणि इथे ओम काढलेला आहे. इकडे महाराजांची प्रतिमा समोरच ठेवलेली आहे आपल्या इकडे. खूप भारी वाटते इकडे. तर इकडे बघा व्यासगावचे गुरुजी आहेत, त्यांचं आपण थोडंफार मनोगत ऐकूया. काय आहे त्यांचं मनोगत. शिवाजी महाराजांना आपला सर्वांचा मानाचा मुद्रा. आजचा हा दिवस खरोखर तर मला अत्यंत आनंदाचा वाटतो. विशेष करून मी विलास गायकवाड यांना धन्यवाद देईन. त्यांचा खरोखर मी आभारी आहोत आपण सगळे की त्यांना आजची ही कल्पना सुचली. शिवजयंती उत्सव आपल्याकडे साजरा होतो, तसा हाही उत्सव मला वाटते गायकवाड सर प्रतिवर्षी आपण साजरा करूच. छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्सव, त्यांचं स्मरण हे आपण नेहमीच करत आहोत. पण मला एक सगळ्यांना सांगायचं आहे की त्यांनी आपल्या ह्या म्हणजे हिंदवी स्वराज्यासाठी जे जे काही गुण त्यांच्या अंगी होते त्यातले थोडे तरी जर आपण आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या आचरणामध्ये अंगीकारले तर मला वाटते की आपल्या सगळ्यांच्या छत्रपती शिवाजी राजांना ती फार मोठी मानाचं वंदन होईल असं माझी एक इच्छा आहे. तेव्हा प्रत्येकाने आपल्या हिंदू बांधवाने, आपण सगळे हिंदू बांधव आपल्या या धर्मरक्षणासाठी असंच एकत्र येणं गरजेचं आहे. माझं तर सांगणं आहे की कुठेही कार्यक्रम असू दे, गायकवाड सर तुम्ही हात मारा, मी निश्चित त्या ठिकाणी असेल. तुम्ही आता तरुण आहात, आम्हीही अजून म्हातारे झालो नाही कारण आमचं मन अजून तरुण आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा. तुम्ही आपण एकमेकाचे आभार मानायचे नाहीत, कारण आपलं हे आद्य कर्तव्य आहे की आपण त्यांच्यासाठी धावून आलो पाहिजे. त्यांनी रक्त सांडलं, आपण आपलं शारीरिक त्या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे, मानसिक योगदान दिलं पाहिजे, आर्थिक योगदान द्यायला आम्ही तयार आहोत. निश्चित कधीही गरज लागली तरी माझं सहकार्य निश्चित असेल. पण तुमच्या सगळ्यांचं येणं फार महत्वाचं आहे. बाकी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. राजाला मानाचा मुद्रा करून मी करतो. तर गुरुजींनी मस्त मनोगत व्यक्त केलं त्यांचं. तर मित्रांनो, आपण आज दीपोत्सव सोहळ्यासाठी आलो होतो किल्ल्यामध्ये. तर दीपोत्सव सोहळा आपला झालेला आहे आणि आपण मूर्ती आता घरी घेऊन जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, जी मूर्ती आहे ती आपण आता घरी घेऊन जातोय. आणि सर्व पोरं वगैरे जी होती व्यास वगैरे गावची ती सर्व गेलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, आपल्या हिम्मतगड किल्ल्याचा दीपोत्सव सोहळा तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. तर आजसाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.